मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापत चाललाय। एकीकडे सरकार आरक्षणासाठी नवनवीन तारखा देत असताना दुसरीकडे मराठा आंदोलक जरांगे सुद्धा मराठा आरक्षणात नवनवीन मागण्या करत आहेत। त्यामुळे मराठा आरक्षणाचा हा गुंता अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पाहूया हा रिपोर्ट। मोर्चे, उपोषणं, उग्र आंदोलनं, दगडफेक, जाळपोळ आणि सरकारला अल्टिमेटम, हा आतापर्यंतचा मराठा आरक्षणासाठीचा प्रवास राहिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षणाची मागणी करत राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन सुद्धा दिली। कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्राला दिल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही। 24 डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलाय मराठा समाजानं। आम्ही तोपर्यंत डिस्टर्ब नाही करणार त्यांना। मग नावेलाज आम्हाला पुढचं आंदोलन जाहीर करावं लागेल। मराठा समाजानं सरकारला दिलेली डेडलाईन संपायला अवघे 5 दिवस शिल्लक आहे। अशातच मनोज जरांगेंची अजून एक बदललेली मागणी। आईकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर मुलांनाही ओबीसीचा लाभ देण्याची जरांगेंची नवी मागणी आहे। मराठा आणि कुणबीमध्ये नातं तर होतंय। विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकमेकांचा रोटीपिटी व्यवहार आहे। ती आई ज्यावेळेस इकडं जे जमलेलं असतं, ज्यावेळेस लग्न होऊन इकडे येते त्यावेळेस ती ओबीसीच राहते, पण मुलं ओपन मध्येच। म्हणजे आईच्या जातीचा सुद्धा त्याला फायदा झाला पाहिजे। मनोज जरांगेंच्या नव्या मागणीमुळे ओबीसी समाज आणि नेते आक्रमक झाले। मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा, मागण्या म्हणा, ह्या दिवसेंदिवस एक एक वाढतच जातात। आता हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं? शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं? दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे। मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा? आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याची, वडिलांची जात लावण्याची, असं मला वाटतं। ती मागणी करायची असेल तर कुठल्या एका जातीसाठी होणार नाही। ओबीसीमध्ये जेवढ्या 400 जाती येतात त्या सर्व जातीकरता तो नियम लागू करावा लागेल आणि तो नुसत्या ओबीसी करता होणार नाही तर SC, ST आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरी करता तशा प्रकारे नियमामध्ये बदल करून आईची जी जात असेल ते पोराला देण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय तोही केंद्र सरकारला करावा लागेल। दरम्यान न्यायमूर्ती शिंदे समितीकडनं देण्यात आलेल्या अहवालाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। या कागदपत्रांमध्ये मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठीच्या आवश्यक नोंदी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदे समितीनं सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा 54 लाख नोंदी मिळाल्याची नोंद असल्याचं बोललं जात आहे। मात्र या अहवालावरती मनोज जरांगेंनी शंका उपस्थित केली आहे। इतक्या थोड्या नोंदी म्हणजे हे थोडं शंका घेण्यासारखं आहे। ताकदीनं जर कामाला लावली तर लाखानं पुन्हा एकदा सापडतील 100%। आणि सरकारनं ती करावं ही सरकारला विनंती। मराठवाड्यातल्या नोंदी जास्तीच्या खूप सापडते। काय अधिकारी जाणून बुजून सापडत नाहीये, असूनही अहवाल निरंक पाठवायला लागले, ते नाही म्हणून पाठवायला लागले आणि ज्यावेळेस खाजगीत शोधले तर नोंदी सापडल्या। शिंदे समितीच्या अहवालावर आणि मनोज जरांगेंच्या नव्या मागणीवर आधी मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोनही उपमुख्यमंत्र्यांसह चर्चा झाली। पण जरांगेंच्या नव्या मागणीवर तुर्तास तरी निर्णय होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरनं खदखद आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी दाखल्यांच्या मागणीला ओबीसींचा विरोध असून रस्त्यावर आणि न्यायालयीन संघर्ष सुरू आहे। मंत्र्यांकडून सुद्धा वादग्रस्त वक्तव्य होतात। सामाजिक घडी सुरळीत राहण्यासाठी सुद्धा दोन समुदायांमध्ये तेढ राहणं चांगलं नाही। त्यामुळे सरकार मराठा आणि ओबीसी या दोनही समाजांच्या भावनांचा आदर ठेवून लवकरच समाधानकारक मार्ग शोधेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही। ब्युरो रिपोर्टसह टीम 0 आवर एबीपी माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.